अस्तरच्या तुकड्यांपासून किती मस्त अशी पायपुसणी बनवलेली आहे बघा। फक्त 5 ते 10 मिनिटात आपली ही पायपुसणी रेडी होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच पायपुसणी बनवायला शिकणार आहोत। तर इथं बघा मी काही अस्तरच्या चिंध्या घेतलेल्या आहेत बघा, वेगवेगळ्या कलरच्या, आपल्याला पाहिजेत तशा आकाराच्या किंवा तिरक्या कशाही वाकड्या तिकड्या पट्ट्या किंवा तुकडेही चालतील। तर यापासूनच आज आपण मस्त अशी पायपुसणी बनवायला शिकणार आहोत। अगदी 5 मिनिटात ही रेडी होते बघा, आणि जास्त जाड किंवा जास्त गुबगुबीत अशी होत नाही, पातळ अशी होते, त्यामुळे धुवायलाही सोपी जाते बघा ही। तर बघा आपण सुरुवात करूया पायपुसणी बनवायला। तर पहिल्यांदा मी इथं गाऊनचा असा कपडा घेतलेला आहे डबल लेयर मध्ये, तुम्ही कोणत्याही आकारामध्ये घेऊ शकता। मी इथं राऊंड शेप मध्ये कट करून पहिल्यांदाच घेतलेला आहे, आणि एका बाजूला थोडासा कपडा कमी पडतोय तर तिथं मी जोड देऊन घेणार आहे बघा। तर फक्त पट्टी मी तिथे ठेवून देते, कारण आपल्यानंतर वरून टिपा येणारच आहेत। तर यावरती आपण व्यवस्थित अशा अस्तरच्या जे तुकडे आहेत छोटे छोटे ते सगळे पसरून घ्यायचे आहेत पटपट। कसेही तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही पसरून घेऊ शकता। तर या आधी पण बघा मी 2 ते 3 पायपुसण्यांचे प्रकार माझ्या चॅनलवरती दाखवलेले आहेत। तुम्ही जर ते पाहिले नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनवरती लिंक देते, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर सुंदर आणि पटकन होणाऱ्या पायपुसण्या अगदी 5 ते 10 मिनिटात अशा मी घेतलेल्या आहेत बघा। तर एक तर पायपुसणी खूपच लाईक झालेली आहे बघा तुमच्याकडून, तर ती जर कोणी पाहिली नसेल तर ती पण तुम्ही पाहू शकता। कोणत्याही आपल्या ज्या चिंध्या असतात तर त्यांचा वापर करून ब्लाऊजच्या चिंध्या असू देत किंवा इतर जुन्या कपड्यांच्या कोणत्याही चिंध्या असल्या तर त्यापासून आपण अगदी 5 ते 10 मिनिटात पायपुसणी बनवू शकतो। याचा मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा, तुम्हालाही तो नक्की आवडेल बघा। तर इथं माझ्या चिंध्या पसरून होत आलेल्या आहेत बघा, पटपट अशा मी चिंध्या पसरून घेत आहे वेगवेगळ्या कलरच्या। तर अशी पायपुसणी बनवल्यानंतर टिकायलाही भरपूर चांगली आहे बघा, पटकन खराब होत नाही आणि धुवायलाही सोपी आहे, सुकायला पण जास्त वेळ लागत नाही अशा पायपुसणीचा। तर बघा इथं माझ्या सगळ्या चिंध्या पसरून झालेल्या आहेत, वेगवेगळे अट्रॅक्टिव्ह कलर म्हणजे रेड, येलो आणि ब्ल्यू हे सगळे कलर मी ह्यामध्ये वापरलेले आहेत, छान असे कलर कॉम्बिनेशन दिसण्यासाठी। तर तुम्ही सगळ्या प्रकारच्या चिंध्या इथं ज्या आपल्या अस्तरच्या असतात तर त्या वापरू शकता। आता चिंध्या माझ्या सगळ्या सेट करून झालेल्या आहेत, तर आता आपण इस्त्री करून घेणार आहोत बघा। यावरती एकदम पटकन आपण इस्त्री पसरून घ्यायची आहे। इस्त्रीने फिरवल्यानंतर बघा चिंध्या ह्या जागच्या जागी व्यवस्थित अशा चिटकून जातात बघा खालच्या आपल्या बेसला, आणि आपल्याला टिपा मारतानाही सोपं जातं, एकसारख्या टिपा येतात, सगळे तुकडे सपाट असे बसल्यामुळं। तर बघा मी सगळीकडे इस्त्री फिरवून घेत आहे। चिंध्या तुम्ही मगाच्या पेक्षा दिसत असतील किती व्यवस्थित अशा बसून गेलेल्या आहेत बघा, आणि त्या जागच्या हलतही नाहीत। तर सगळ्या चिंध्या बघा मी अशा पद्धतीनं इस्त्रीनं बसवून घेतलेल्या आहेत। आता आपण याला टिप देऊन घेणार आहोत। तर साईडनं आपल्याला बॉर्डरला 1 इंच अंतर सोडून मी टिप देऊन घेणार आहे पहिल्यांदा। आणि ही टिप देऊन झाल्यानंतर आपल्याला जसा पायपुसणीचा आकार पाहिजे तसा व्यवस्थित असा आपण कट करून घ्यायचा आहे, म्हणजे ज्या चिंध्या आपल्या बाहेर गेलेल्या आहेत त्या आपण व्यवस्थित शेपमध्ये कट करून घ्यायच्या आहेत बघा। म्हणजे आतल्या आपण ज्या टिपा मारणार आहोत त्या आपल्या व्यवस्थित येतील। तर पटपट आपण टिपा मारून घेऊयात, एकदम जवळ अशा आपण टिपा मारायच्या आहेत, अगदी अर्ध्या इंचावर मारल्या किंवा पाव इंचावर तुम्ही मारल्यात तरीही चालतील। तर इथं मी टिपा मारून घेते बघा एकदम जवळ, आणि याच राऊंड शेपमध्ये आपण टिपा फिरवत आतपर्यंत टिपा न्यायच्या आहेत बघा। मी इथं टिपा घेत आहे, अगदी फक्त आपल्याला चिंध्या सेट करायला 5 मिनिटं आणि नंतर या टिपा मारायला फक्त 2च मिनिटं लागतात बघा। 2 मिनिटात आपल्या सगळ्या टिपा मारून होतात, आणि गोट जो आपण पायपुसणीला गोट करतो तर तो गोट करायला 5 मिनिटं, असं फक्त 5 ते 10 मिनिटात आपली
पायपुसणी रेडी होते बघा। जर तुम्ही गोट नाही केलात तरीही चालतं, काहीच प्रॉब्लेम येत नाही। पायपुसणी अजिबात खराब होत नाही किंवा धागे वगैरे निघत नाहीत या पायपुसणीचे, कारण आपले सगळे जे कपडे आहेत तुकडे ते अस्तरचेच आहेत आणि आपण गाऊनचा पण कपडा घेतलेला होता तर तो पण कॉटनचाच आहे। त्यामुळे जरी तुम्ही गोट नाही मारलात तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम येत नाही बघा या पायपुसणीला। तर बघा मी पटपट किती मस्त अशा टिपा मारून घेत आहे। राऊंड राऊंड टिपा मारत मी आतपर्यंत जात आहे बघा। तर छान आपल्या टिपा बसतील तशी आपली पायपुसणी किती सुंदर दिसत आहे बघा। लुक किती मस्त असा आलेला आहे पायपुसणीचा। एकदम वेगळ्या डिफरंट स्टाईलची पायपुसणी आपली रेडी झालेली आहे बघा। मी एकदम जवळ अशा टिपा घेतलेल्या आहेत, अगदी पाव इंचाच्या अंतरावरती। बघा आपल्या टिपा पण सगळ्या पूर्ण होत आलेल्या आहेत। किती भरभर टिपा मारून होतात बघा, कारण एकदा आपण मशीन स्टार्ट केली की आपल्याला मध्येच थांबावं लागत नाही। अशाच आपण कंटिन्यू टिपा मारत जायचं आहे आणि मी लास्टला लॉक करून घेतलेला आहे। तर बघा किती मस्त असा लुक आलेला आहे पायपुसणीचा। आणि पाठीमागची बाजू ही तुम्हाला मी दाखवते, किती सुंदर अशा टिपा बसलेल्या आहेत बघा, छान अशा। तर मी हाफमध्ये अशा पद्धतीनं फोल्ड करून व्यवस्थित आकार देऊन घेत आहे बघा, जेणेकरून आपला आकार पायपुसणीचा तिरका होऊ नये यासाठी। तर आता आपण तिरक्यामध्ये मी गोटसाठी पट्टी काढून घेतलेली आहे बघा। 3 ते 4 इंच रुंदीची मी पट्टी घेतलेली आहे, कारण आपला गोट कमीत कमी अर्धा ते पाऊण इंच इतका आला पाहिजे यासाठी। तर डबल फोल्ड करून मी इथं पहिली टिप मारून घेते गोटसाठी आणि त्यानंतर आपण दुसरी फायनल टिप मारून गोट तयार करून घेऊ शकतो। तर ती तिरकी पट्टी मी का घेतलेली आहे, तर आपली जी पायपुसणी आहे तर ती राऊंड शेपमध्ये आहे बघा। तर तिरकी पट्टी लावल्यावरच आपल्याला गोट व्यवस्थित येणार आहे, चुन्या वगैरे पडणार नाही आहेत। जर आपण सरळ पट्टी काढून घेतली गोटसाठी तर व्यवस्थित ती फिनिशिंगमध्ये बसणार नाही आहे बघा आपल्या गोल पायपुसणीला। यासाठी मी तिरकी पट्टी कट करून घेतलेली आहे। तर बघा पूर्ण अशी मी कव्हर करून घेत आहे टिपा मारून, आणि मी फायनल टिप पण देऊन घेतलेली होती, त्याचा मी इथं शूट करत बसलेली नाही आहे कारण वेळ होतो जास्त त्यामुळं। तर इथं सुंदर अशी पायपुसणी आपली रेडी झालेली आहे बघा। छान असा गोट मी केलेला आहे, पाव इंचाचा गोट आलेला आहे बघा। तर किती मस्त अशी पायपुसणी रेडी झालेली आहे। तर आजची पायपुसणी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन ट्रिक आणि टिप सोबत। तोपर्यंत थँक्यू।